माझ्याकडं ना खूप मोठी चूक झालेली ती काय मी ते पुढे सांगतेच. तर त्या अगोदर ना मी खमंग ढोकळा केलेला आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना रवा, दही, थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतलं आणि एका भांड्यामध्ये काढलेलं ते मिश्रण. चवीनुसार मीठ टाकलं, हळद टाकली, साखर टाकली आणि हळद माझ्याकडनं ना खूप जास्त पडलेली आणि 1 चमचा मी तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर छान मिक्स करून घेतलं आणि 10 मिनिटं असं झाकून ठेवलं. नंतर ना खायचा सोडा त्याच्यामध्ये अर्धा चमचा टाकलेला आहे. त्याला परत एकदा छान मिक्स करून घेतलं. एका भांड्याला ना तेल लावलं आणि त्या भांड्यामध्ये ते मिश्रण टाकलं आणि असं टकटक केलं आणि एकीकडे ना मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं. मग ते ढोकळ्याचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये बेक करायला ठेवून दिलं. 30 मिनिटामध्ये हा ढोकळा आपला असा झालेला. ढोकळ्यासाठी ना फोडणी तयार करते. तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम टाकल्यानंतर मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि साखर टाकलेली. थोडंसं पाणी टाकून छान अशी उकळी दिलेली. नंतर चवीनुसार मीठ टाकलं. आता फोडणी पण तयार झाली. ढोकळा झालेला आहे ना एका प्लेटमध्ये असा काढून घेतलेला. ढोकळ्याचा कलर आहे ना ऑरेंज कलर झालेला. ती माझी सर्वात मोठी चूक म्हणजे ना माझ्याकडनं हळद जास्त पडलेली आहे म्हणून माझ्या ढोकळ्याचा कलर ना असा ऑरेंज कलर झालेला. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, छान अशी कट करून घेतलेली आणि ती फोडणी ना अशी वरनं ढोकळ्यावर टाकली. चवीला म्हणाल तर अप्रतिम झाला होता हा ढोकळा. पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत.